ज्योती, तू काय काय म्हणालास? ज्योती, तू बरा आहेस ना रे? नाही म्हणजे मला मीटर सोडून माझ्या स्वतःच्या नावाने हाक मारलीस. हे तुला बरं नसेल वाटत ना तर तू डॉक्टरांकडे जाऊन ये. हा, खरंच सांगते. तुला काय म्हणायचं ते म्हण. मी खूप खुश आहे. मला वाटलंच नव्हतं बाबा माघार घेतील. तुला सांगतो आज पहिल्यांदा माझ्या घरच्यांव्यतिरिक्त बाहेरच्या माणसाने माझी बाजू घेऊन माझं सत्य सिद्ध केलंय बाबांसमोर. आजपर्यंत एवढे कष्ट कोणीच घेतले नव्हते माझ्यावर. थँक्यू. खरंच खूप छोटा शब्द वाटतो मला, खरंच सुचत नाही काय. तुला एक सांगू, आजपर्यंत मला असं वाटत होतं तू का भेटलीस बाबा मला. सतत चिडचिड. पण आज कळतंय मी खूप लकी आहे. तू मला भेटलीस. त्यामुळे ज्योती सावेकर खूप खूप धन्यवाद. खरंच. असू दे पण मला काही लकी बिकी वाटत नाही तू भेटलास म्हणून. मी पुरुषोत्तम काकांनाच मदत केली. मला काही तुझ्यात आणि पुरुषोत्तम काकांमध्ये पडायचं नव्हतं अजिबात. ते म्हणतात ना की चांगल्या कारणांमुळे गैरसमज दूर होतात, तसं झालं असेल. आणि या निमित्ताने का होईना तुझ्यात आणि पुरुषोत्तम काकांमधला गैरसमज थोडा तरी दूर झाला असेल. त्यामुळे मला बरं वाटतंय. पण तू गैरसमज करून घेऊ नको की मला तुला मदत करायची होती. मला पुरुषोत्तम काकांनाच मदत करायची होती. आणि मी आत म्हटलं तसं की मला आयुष्यभर गिल्ट मध्ये राहायचं नव्हतं म्हणून मी हे केलं. बघितलं, तुझ्याशी बोलत बसले ना माझ्या वेळेचं नेहमी नुकसान होतं. मला उशीर झाला, मला जायचंय तर. मी सोडू. काळजी घे.